आपण ज्या ग्रहावर राहतो म्हणजे आपली पृथ्वी, तिचं अस्तित्व काही अगदी मूलभूत गोष्टींवर टिकून आहे. त्या म्हणजे हवा, पाणी आणि जमीन. आणि यांनाच आपण म्हणतो नैसर्गिक संसाधने. चला तर मग आज आपण या 3 जीवनदायी शक्तीमागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला सुरुवात करूया या एका चित्रापासून. जरा नीट बघा या चित्राकडे. काय दिसतंय? मला तर असं वाटतंय की जणू काही निसर्गाची वेगवेगळी रूपं एकाच फ्रेममध्ये एकत्र आली आहेत. खरंय की नाही? आता एक गंमत करूया. एक छोटासा प्रश्न. या चित्रात पक्षी कुठे उडतायत? हां, शोधा पाहू. सापडले का? बरोबर, आकाशात. अच्छा, आणि त्या गायी कुठे चरतायत? अगदी बरोबर, जमिनीवर. आणि ती होडी? ती तरंगते आहे पाण्यावर. बघा, ही 3 उत्तरं आकाश, जमीन आणि पाणी हेच आहेत आपल्या आजच्या चर्चेचे 3 मुख्य भाग. आपण आत्ता जे काही पाहिलं, आकाशात उडणारे पक्षी असोत, जमिनीवर चरणाऱ्या गायी असोत किंवा पाण्यावर तरंगणारी होडी, या सगळ्या गोष्टी आणि खरं सांगायचं तर अख्खी सजीव सृष्टीच काही नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. आणि हेच ते घटक आहेत जे आपल्या या नैसर्गिक जगाचा पाया आहेत. आणि याच घटकांना हवा, पाणी, जमीन यांना आपण म्हणतो नैसर्गिक संसाधने. म्हणजे काय तर निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे ही. विचार करा, या 3 गोष्टींशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य झालं नसतं. आपलं अस्तित्वच यांच्यावर टिकून आहे. चला तर मग या प्रत्येक संसाधनाला जरा जवळून ओळखूया. सुरुवात करूया सर्वात वरच्या थरापासून, जो आपल्याला दिसत नाही पण ज्याच्याशिवाय एक क्षणही चालणार नाही. हो, आपल्या सभोवतालची हवा. आपल्या पृथ्वीच्या भोवतीनं हवेचं एक मोठं आवरण आहे, एका चादरीसारखं. यालाच वातावरण म्हणतात. याच वातावरणात आपण श्वास घेतो. इथेच ढग तयार होतात, पाऊस पडतो. म्हणजे आपलं हवामान याच वातावरणामुळे बदलतं. आपलं सगळं काही याच्यावरच तर अवलंबून आहे. परत एकदा आपल्या त्या पहिल्या चित्राकडे जाऊया. बघा, ते निळशार आकाश, त्यात तरंगणारे ते पांढरे शुभ्र ढग आणि जी हवा पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतेय, हे सगळं मिळून तयार होतं आपलं वातावरण. खरं तर हे आपल्या ग्रहाचं एक संरक्षक कवचच आहे, नाही का? बरं, आता आकाशातून म्हणजे वातावरणातून जरा खाली उतरूया आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेल्या त्या निळाशार चमत्काराकडे वळूया. हो, पाण्याकडे. पृथ्वीचा जेवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे ना, त्याला म्हणतात जलावरण. आणि गंमत म्हणजे यात फक्त आपल्याला दिसणाऱ्या नद्या आणि समुद्रच येत नाहीत, तर जमिनीच्या आत लपलेलं पाणी म्हणजे भूजल आणि अगदी ध्रुवांवर गोठलेलं बर्फाच्या रूपातलं पाणीसुद्धा येतं. आता स्क्रीनवरचा हा आकडा बघा. 71%. केवढा मोठा आकडा आहे हा. काही कल्पना आहे हा आकडा कशाबद्दल आहे? थांबा, मीच सांगतो. हा आकडा आपल्या पृथ्वीबद्दल एक फारच आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. तर आश्चर्य असं आहे की आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जमिनीचा वरचा भाग, तो तब्बल 71% पाण्याने व्यापलाय. हो, जलावरणाने. आणि फक्त उरलेला 29% भाग जमिनीचा आहे, ज्याला आपण शिलावरण म्हणतो. आता कळलं अवकाशातून आपली पृथ्वी निळा ग्रह का दिसते ते? चला परत आपल्या चित्राकडे वळूया. चित्रातली ती नदी दिसते ना, ज्यावर होडी तरंगते, तो त्या महाकाय जलावरणाचा फक्त एक छोटासा, अगदी टिचभर नमुना आहे. विचार करा, हा फक्त एक छोटा भाग आहे, तर अख्खं जलावरण किती प्रचंड असेल. तर हवा झाली, पाणी झालं. आता वळूया तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या घटकाकडे, म्हणजे ती जमीन, ज्यावर आपण चालतो, घरं बांधतो, शेती करतो, आपलं सगळं आयुष्य जगतो. पृथ्वीचा जो कठीण खडकाळ बाहेरचा भाग आहे ना, जो जमीन आणि मातीने बनलाय, त्याला म्हणतात शिलावरण. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पृथ्वीचं बाह्य कवच आहे, ज्यावर आपण सगळे उभे आहोत. आपल्या चित्रातली जमीन बघा, त्या दूरवरच्या टेकड्या, ज्या मातीवरती गाय चरतेय, हे सगळं शिलावरणाचेच भाग आहेत. आणि या शिलावरणावर आपली गावं, शहरं, जंगलं सगळं काही वसलेलं आहे. आता बघा, आपण 3 वेगवेगळी आवरणं पाहिली: हवेचं वातावरण, पाण्याचं जलावरण आणि जमिनीचं शिलावरण. पण खरी गंमत किंवा म्हणूया खरी जादू तेव्हा घडते जेव्हा हे तिघेही एकमेकांना भेटतात. ज्या भागात सजीव राहतात, म्हणजे जिथे आपण हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही गोष्टींशी जोडले जातो, त्या भागाला जीवावरण असं म्हणतात. लक्षात घ्या, हे काही चौथं वेगळं आवरण नाहीये. उलट हवा, पाणी आणि जमीन या तिन्हींमध्ये गुंफलेलं जीवनाचं एक सुंदर जाळं आहे. म्हणजे बघा, जीवनाची रेसिपी किती सोपी आहे. श्वास घ्यायला हवा म्हणजे वातावरण, प्यायला पाणी म्हणजे जलावरण आणि राहायला जमीन म्हणजे शिलावरण. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात तेव्हाच तयार होतं जीवावरण,
म्हणजे सजीवांना जगण्यासाठी लागणारी परफेक्ट जागा. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? तो हा की ही नैसर्गिक संसाधने आहेत म्हणूनच पृथ्वीवर जीवन आहे. अगदी लहान कीटकापासून ते मोठमोठ्या झाडांपर्यंत सगळं काही यांच्यामुळेच शक्य आहे. आणि मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की ज्या घटकांमुळे आपलं स्वतःचं अस्तित्व आहे त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे यावर विचार करायलाच हवा.